जय बाळू मामा. तर झालेला आपला गोसावळा बांधून झालाय बघा. अख्खा पूर्ण गोसावळा बांधून झालाय. आज 3 दिवस झाले गोसावळ्याची बांधणं चालली, पण गोसावळ्याला काही बाया भेटल्या नाही आपल्या. तर घरच्या घरीच गोसावळा बांधलेला आहे. 3 दिवस गेला बघा. तर बघा आता कसा दिसतोय गोसावळा आपला. जसा मातीतून उगावला असा 2-2 1-1 पानं होता तसा तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि आता कसा दिसतोय. आताशी तर पहिलीच बांधणी आहे आणि त्याला अजून 3 बांधण्या द्यायच्या. 3 बांधण्यातून तर इतकं अलीकडं पलीकडं अजिबात माणूस दिसणार नाही, कारण का इतकं दाट होतं ते. खरंच लय भारी आला गोसावळा. पाऊस कमी आहे तरी पण गोसावळा चांगला आला आहे आपला. आणि असे आता फुलं कळ्या लागलेल्या आहेत जागजागी. तर होईल एक 10-12 दिवसात होईल चालू आपला गोसावळा. तर बघू, चालू झाल्यावर दाखवू तुम्हाला. या गोसावळ्याची भजी खायला आमच्या इकडं. तुमच्या इकडं आहेत का अशी गोसावळ्याची वावरं? जास्त करून लोक लावत नाहीत. काय ठिकाणीच असतात, म्हणजे मोजके ठिकाणीच असतात गोसावळी. लय लोक नाही लावत गोसावळी, कारण का त्या गोसावळ्याचं लय अवघड असतं. त्याला लय नाजूक तोडायला लागतं. नाजूक असं ठेवायचं, बॉक्सात भरायचं, पेपर ही लावायचं. त्याच्यामुळं सगळीच लोक काय गोसावळं करत नाही. पण आता आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष झाले गोसावळं करतोय. आता एखाद्याला सवय लागून गेलेली असती. तर चला तुम्हाला दाखवते आपल्या का कसं फुलं पण आल्यात जागजागी. फुलं कळ्या कसं काय आपला फडे गोसावळ्याचा. आणि पाऊस काय पडा नाही, वारं सुटले नुसतं. पाऊस आला एक 8-10 दिवस आला चांगला, झिमझिम पाऊस आला. वावणी पाऊस काय झाला नाही. त्याच्यामुळं हे वारं इतकं सुटलं आहे ना, वाऱ्यामुळं बांधायचं लेट झालं आहे. कारण का म्हटलं लवकर बांधलं तर तुटून जाईन येल सगळं. बारीक बारीक येल असलं की वाऱ्याने हल्लं की तुटून जायची भीती वाटते. त्याच्यामुळं जरा लेटच बांधले. तर चला दाखवते तुम्हाला कसं काय आपला गोसावळ्याचा फड. तर तिकून सुरुवात येतो का त्या कोपऱ्यापासून तर डायरेक्ट असं हे कोपऱ्यापर्यंत आहे. बरंचसं लांब आहे खालती रोडलाच वावर आहे आपल्या. त्याच्यामुळं चांगला गोसावळा आहे. पण वारच एवढं सुटलंय की ना, पाऊस कधी पडतोय काय माहिती. इतकं वारं सुटलंय ना, आवाज येतोय का नाही काय माहिती. आता त्याला डबल 3 बांधण्या झाल्याच्या नंतर चांगलं होते. पण अजून पातळच वाटतंय जरा. पण याला चांगलं लांबलेत बऱ्यापैकी. तर असा आहे आपला गोसावळा. आपण काय दुसरी तरकारी करत नाही, गोसावळाच केलेला आहे. ही अशी फुलं लागल्यात बघा. कसा लागलाय गोसावळा. आता हे 8-10 दिवसातच तोडा येईल. हे बघा फुलं तर इतकी भारी आहेत ना, लय भारी. बरंच मोठं आहे रान आपलं. तरी ह्याच्यात 20-20 बक्षे गावते ना आपल्याला. 20 बक्षी चांगला माल गावला तर असा आहे आपला गोसावळा. आपला इथं बसलाय. मी रानात गेलती आणि दादूने आपल्या काय काम केलंय घरी बसू. आपण कोंबडी बसवलेली. तर हो का, दादूने सगळी कोंबडीची अंडी बाहेर फेकून टाकून दिले. असा दादू आहे. घरीच एकटाच होता. त्याचा कारभार कसा झाला भेटलं का. आणि हो का, इकडं सगळी अंडी त्याने आणि गामेल्या खाली झाकण ठेवलेलं. तो का ती कोंबडी पण आहे तिथं. तर हो का, ह्यातली अंडी एक बाहेर फेकून दिलं. कोंबडी बाहेर काढून टाकून दिली. तर असं आपला दादू पुढे करतोय. कारण का दादू घरी असल्यामुळं दादूचं हे काम चालतंय. तो का आता तिकडे गेला. दिवसभर काम चालू असतं इथं. असं उद्योग करायचं. अंडी कोंबड्या 10-12 अंडी त्याने फोडून टाकली. तर चला मी तुम्हाला पूर्ण गोसावळा दाखवलेला आहे. सगळा बांधून झालेला आहे आपला गोसावळा. तर आता ही पहिलीच बांधणी आहे. अजून 3 बांधण्या करायच्यात त्याला. तर बघू आता पुढं कसं कसं होतंय. बाजार कसा गावतोय, माल कसा गावतोय. आता केले. आता जवळजवळ आम्ही 15 दिवस झाले ह्याच्यातच चालले आमचं.
काट्या रवायचं, तारा वाढायचं, बांधायचं. तर खरंच लय अवघड आहे. कुठलंही पीक उभं करायचं म्हणलं ना तर लय कष्टाने उभं करावं लागतं. आणि उभं करूनही शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव आला तर बरं आहे, नाहीतर मोकार कष्ट केलेलं वाया जाते. पण काय आहे, शेवटी केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला उभं तर करावंच लागते. काय का व्हायना भेटलं तरी त्यातच समाधान. चला तर आजचा आपण व्हिडिओ इथंच थांबूया. तर आमचा गोसावळा कसा वाटला तुम्हाला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.